ईश्वरपूर हादरले आहे। 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचाराने संपूर्ण शहर संतप्त झाले आहे। आरोपींना कठोर शिक्षा आणि पीडितेला तात्काळ न्याय मिळावा यासाठी सर्वपक्षीय संघटनांनी तहसील कार्यालयावर धाक मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले। आमच्या लेकी सुरक्षित का नाहीत असा थेट सवाल प्रशासनाला करण्यात आला आहे। उरण ईश्वरपूर शहराच्या वतीने तहसीलदारांना भेटून काल झालेल्या एका अल्पवयीन मुलीवरती बलात्काराच्या प्रकरणासंबंधी मान्य तहसीलदार मॅडम आणि पोलीस निरीक्षक वक यांच्याशी पूर्ण चर्चा केली आणि जी कालची घटना ही या शहराला काळिमा फासणारी ही जी घटना आहे ह्याची जाणीव संपूर्ण महाराष्ट्राला करून द्यावी हे आम्ही तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना करून दिलेली आहे। या शहरातील अनेक नागरिक या आवाहन करण्यासाठी तहसीलदारांना आज भेटले आणि ही घटना कशामुळे झाली याची ही सखोल चौकशी व्हावी। नशिले पदार्थाचं सेवन करून अनेक अत्याचाराच्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होऊन ह्या घटना घडत असून ह्याची जाणीव उरण ईश्वरपूर पोलीस स्टेशनला आणि तहसीलदार मॅडमना करून दिलेली आहे। याचा निषेध करण्यासाठी उद्या उरण ईश्वरपूर शहराच्या वतीनं शहर बंदचे आवाहन या शहरातील नागरिकांनी आणि आम्ही सर्वांनी जी इस्लामपूर शहरामध्ये जी घटना घडलेली आहे त्याचा पहिल्यांदा मी तीव्र शब्दात निषेध करते। आज आपण बघताय महिला कशा असुरक्षित झालेल्या आहेत। 17 तारखेला सायंकाळच्या 8:30च्या दरम्यान 2 नराधमांनी अतिशय छोट्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आणि तिला नग्न अवस्थेत सोडून ते पळून गेले। खरं तरी नशेतून झालेली ही घटना आणि अतिशय लाजिरवाणी आणि समाजाला काळिमा फासणारी घटना घडलेली आहे। या घटनेचा तर निषेध करतोच आम्ही। काल आम्ही पोलिसांना सुद्धा धारेवर धरलेलं होतं की या असे हे गुन्हे थांबले पाहिजेत। वारंवार ईश्वरपूर शहरामध्ये महिला असुरक्षित आज बाजारातून फिरताना असेल, गर्दीच्या ठिकाणी असेल, स्टँडवर असेल, कोणत्याही ठिकाणी वारंवार शहराच्या आम्ही नेहमी निवेदन देत असतो। मे महिन्यात संदर्भात निवेदन दिलेली होती पण अजूनही ते काम पूर्ण झालेलं नाही। महिला खरोखर असुरक्षित झालेल्या आहेत। म्हणजे हा कायदा सुव्यवस्थेचा काय जाब राहिला आहे का नाही लोकांच्या मध्ये, मुलांच्या मध्ये? खरंच प्रशासनानं यावर लक्ष दिलं पाहिजे। ही अशा जर घटना थांबल्या नाहीत तर आणि या आरोपींना कठोर शिक्षा झाली नाही तर उरण ईश्वरपूर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून आम्ही नक्कीच या न्यायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। तर आज मनाला दुःख होतंय, वेदना होतायत। एक महिला म्हणून आणि स्त्री म्हणून यापेक्षा पुढे जाऊन एक माणूस म्हणून या समाजामध्ये वावरत असताना काल टीव्हीचं बटन सुरू केलं आणि पेपर आले तेव्हा जी घटना बघितली त्यावेळी मनाला अतिशय दुःखदायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना होती। खरं पाहता मला आनंद झाला 2 महिन्यापूर्वी की या इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर ठेवलं। नाव बदलून मानसिकता कधी बदलणार हा पहिला प्रश्न या ठिकाणी वाटतो। दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीने ही कृत्य घडत असतात आपण जर पाहिलं तर ईश्वरपूरमध्ये गेली काही वर्ष एक गुन्हा झाला, दुसरा गुन्हा झाला, तिसरा गुन्हा आणि गुन्हेगार 15 दिवसाच्या नंतर लगेच जनतेमध्ये त्या ठिकाणी मोकाटपणे फिरत असतो। जर प्रशासनाचा वचक नसेल, पोलिसांचा वचक नसेल, गुन्हेगाराला चाप त्या ठिकाणी बसत नसेल तर असे गुन्हे पुढे आणखी जाऊन घडत असतात आणि केवळ या गोष्टीमुळे गुन्हा करण्याचं धाडस त्या ठिकाणी वाढत असतं। अतिशय दुर्दैवी घटना आहे, अमानवीय अमानुष अशी घटना आहे। आमच्या महिलांच्या हृदयाला कुठेतरी यात तीव्र वेदना होत आहेत की उद्या माझी मुलगी शाळेमध्ये पाठवायची का नाही आणि पाठवली तर ती सुरक्षित घरामध्ये येईल का नाही, कुठं समाजात बाहेर फिरताना ती सुरक्षित असेल का नाही। हे असं घडत असेल तर पोलिसांचे असेल, प्रशासनाचे असेल आणि समाज म्हणून तुम्हा आम्हा सर्वांची असेल ही जबाबदारी जास्त आहे।